कृष्ण
मालूम है तुम्हारा
कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पढिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पाशी न्यावे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया, पढिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पाशी न्यावे, योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, वाट दावी करी धरुनिया, पढिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पाशी न्यावे, तुका म्हणे विश्वास जामनी, पहावे पुराणे विचारोनी, पढिये देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पाशी न्यावे, विठ्ठल सरोज सांद्र नीलाभुदाभं, जघन विहित पाणी मंडन मंडनानं, तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, पांडुरंगाकर
यशोदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची वसुदेव सुतं देवकंस चानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु नमो सद्गुरु तुकया नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अनुरेनुया जयाचे आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आघवे जीवेसी ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकारी विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे स्थितप्रज्ञ साधू मराठी मनावर अधिराज्य करणारे जगविख्यात महात्मा आणि वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गोंडस फळ म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज या तुकाराम महाराजांचा 5 चरणांचा सर्वांच्या पाठातला आणि बऱ्यापैकी सर्वांच्या परिचित असा असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठाला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्मा आणि संत महात्मे यांच्या अभेदाचा विचार तुमच्या आमच्या समोर मांडतात अभंगाचा भावार्थ करण्यापूर्वी अल्पसा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गणपत महाराज काळे श्री क्षेत्र कन्हेरी यांच्या कृपा आशीर्वादाने कैलासवासी हरिभक्तीपरायण सीताराम बापू बोरकर यांच्या प्रेरणेने आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार माझे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण अमोल महाराज सुळ यांच्या मार्गदर्शनाने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यातील आजच्या दिवसाचं हे कीर्तनरूपी पुष्प गुंफण्याची संधी मज पामर असे दिली याबद्दल प्रथमतः मी समस्त ग्रामस्थ पारायण मंडळाचा आभारी आहे ज्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला आदरणीय पूजनीय प्रमुखश्री आमचे प्रवीण दादा बोरकर दादांच्या नियोजनातून दादांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला आणि त्यांच्यामुळे तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला विठ्ठल या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ चालक हरिभक्तीपरायण आमचे परभणीकर महाराज शास्त्री महाराजांच्या दर्शनाचा योग आला मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण विशाल महाराज दाराडे महाराजांच्या दर्शनाचा योग आला
संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज करे महाराजांच्या दर्शनाचा योगाला. संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज महाराजांच्या दर्शनाचा योगाला. आमचे प्रशांतदादा नामदेव महाराज, आमचे शेखर काका आदी सर्व संस्थेतील छोटे छोटे विद्यार्थी आदी सर्व गुणीजन टाळकरी मंडळी आणि तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योगाला. विठ्ठल 4 दिवस सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा, प्रेमयुक्त भक्ती सोहळा. या ज्ञान यज्ञामध्ये, या प्रेमयुक्त भक्ती सोहळ्यामध्ये आज मला येण्याचा योग आलेला आहे. माझ्या अल्पमतीनुसार या ज्ञान यज्ञामध्ये शब्दरूपी आहुती टाकण्याचा मी प्रयास करणार आहे. खरं तर कीर्तनाची वेळ आहे 7 ते 9, आता 8 वाजून 10 मिनिटं झाले. 1 पाऊण तास आपल्याला कीर्तन करायचे. पण पाऊण तास कीर्तन करत असताना मला मंदिरातला समाज, मंडपातला समाज पाऊण तासाकरता जिवंत अपेक्षित आहे. बरं, कारण महाराज मी कीर्तनाचे 2 प्रकार ठेवले, त्यातला पहिला प्रकार असा ठेवला आहे. 2 तास कीर्तन करत असताना जर लोकांचे चेहरे आनंदी दिसले, टवटवीत दिसले, फ्रेश दिसले, रिस्पेक्टिव्ह दिसले, तर 2 तासाचे तिथं 2.5 तास कीर्तन करायचं तेवढ्याच पाकिटात. दुसरा प्रकार असा ठेवला आहे, 2 तास कीर्तन करत असताना जर लोकांचे चेहरे आपशड दिसले, पेंगाळलेले दिसले, तर फुलं घ्यावीत, गुलाल घ्यावा, श्रद्धांजली व्हावं, निघून जावं. आता कुठल्या पद्धतीनं आजचं कीर्तन करायचं हे तुम्ही ठरवायचे. कारण माझ्या गावावरून येऊन मी तुमच्या गावामध्ये उभा आहे, बरोबर ना. साताऱ्यावरून येऊन मी तुमच्या गावामध्ये उभा आहे. एकदा का उभं राहिलं ना, एकतर निवडून यावं, पडलेलं फार वाईट. पण मला वाटत नाही मी 2 तास पडीन, कारण माझ्याबरोबर काही कॅबिनेट मंत्री आहेत, काही राज्यमंत्री आहेत, काही अपक्ष आहेत, त्यांनाही मला घेऊन चालायचे. काहींचा आतून पाठिंबा आहे, काहींचा बाहेरून पाठिंबा आहे. 2 तास या सरकारचा त्रास तुम्हाला सहन करावा लागणार आहे. विढाल अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज, भगवान परमात्मा आणि संत महात्मे यांच्या अभेदाचा विचार तुमच्या आमच्या समोर मांडतात. देवरूपानं जो भगवान परमात्मा या भूतलावर अवतीर्ण होतो, तोच भगवान परमात्मा संतांच्याही रूपाने या भूतलावर अवतीर्ण होतो. म्हणून देव आणि संत याच्यात वारकरी संप्रदाय भेद करत नाही, नवे नवे आत्तापर्यंत कधी केला नाही. देव म्हणजेच संत, संत म्हणजेच देव, किंवा देव म्हणजेच गुरु आणि गुरु म्हणजेच देव. अगदी तुम्हा सर्वांच्या पाठ असणारा श्लोक प्रमाण म्हणून सांगायचा झाला तर गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून देव आणि संत याचा अभेद वारकरी संप्रदायानं स्वीकारला आणि त्याच अभेदाचा विचार जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर मांडतात. विढाल अभेद भिन्न भिन्न प्रकारचा आहे. मग शुद्धाद्वैत कोणतं, ज्ञानाद्वैत कोणतं, भावाद्वैत कोणतं वगैरे वगैरे अद्वैताच्या चर्चा भागवतामध्ये पाहायला मिळतात. पण मी त्याची विस्तारानं जास्त चर्चा करत नाही. मला फक्त एवढंच सांगायचे की देव आणि संत याच्यात वारकरी संप्रदाय भेद करत नाही. ज्ञानोबराय कुणी वेगळे नाही. आपण आरतीमध्ये म्हणतो ना, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. तुकाराम महाराज म्हणजे कुणी वेगळे नाहीत. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशाले, साक्षात परब्रह्म तुकोबरांच्या रूपाने या भूतलावरती अवतीर्ण झाले. नाथ महाराज म्हणजे दुसरे तिसरे कुणी नाहीत. भानुदासाचे कुळी, महाविष्णूचा अवतार. म्हणून देव आणि संत याच्यात वारकरी संप्रदाय भेद करत नाहीत. तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा, ज्ञानेश्वरीमध्ये स्वतः भगवान ज्ञानोबरांच्या मुखातून ही भाषा बोलून दाखवतात की तया आम्हा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे, आतून आतवट वस्तू विचारे मी त्याची ते. भगवान बोलतात मी आणि ज्ञानोबराय ही नावं जरी 2 असली तरी स्वरूपाचा जर विचार केला तर आतून आतवट वस्तू विचारे मी त्याची ते. भगवान बोलतात मी आणि ज्ञानोबराय भिन्न नाही, मैंने तुकोबराय भिन्न नाही, मैंने नामदेवराय भिन्न नाही, मैंने नादबाबा भिन्न नाही, मैंने जानाबाई भिन्न नाही. किती प्रमाणे सांगू तुम्हाला. देवते संत, देवते संत,
संत देव ते संत निमित्त त्या प्रतिमा म्हणून देव आणि संत याचा अभेद वारकरी संप्रदायाने स्वीकारला। देव म्हणजेच संत, संत म्हणजेच देव। आता या ठिकाणी एक शंका निर्माण होते, जर देव म्हणजेच संत आणि संत म्हणजेच देव तर मग वेगवेगळ्या रूपात येण्याचं कारण काय? जर पांडुरंग म्हणजे ज्ञानोबा आहे तर ज्ञानोबरायांचा अवतार झाला कशाला? जर तुकाराम महाराज म्हणजेच पांडुरंग तर पांडुरंगाला पोजायचं कशाला? दोन वेगवेगळ्या रूपात येण्याचं कारण काय? याचं थोडक्यात उत्तर सांगतो। व्यक्ती जरी एक असली तरी अवतार दोन का? कारण दोघांच्या कामाची पद्धत वेगळी आहे महाराज। कारण परत्वे, कार्य परत्वे आणि कार्यशैली परत्वे तिला वेगवेगळ्या रूपात यावं लागलं। मी सांगू, देवाच्या कामाची पद्धत संतांना जमत नाही आणि संतांच्या कामाची पद्धत देवाला जमत नाही। पण मी एवढ्यावर थांबणार नाही, मला थोडं पुढचं बोलायचे। तुम्ही अगदी हुशार ज्ञानी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात याची मला जाण आहे, परंतु वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाला धक्का न लागू देता मी थोडं पुढचं बोलतो की देवाला जे जे करता येतं ते सगळं संतांना करता येतं। ऐका बरं, देवाला जे जे करता येतं ते सगळं संतांना करता येतं, पण संतांना जे करता येतं ते देवाला करता येईलच सांगता येत नाही। महाराज विठाल जीवनाच्या धन्यतेकरता 700 श्लोक सांगणं देवाला शक्य झालं। जीवनाच्या धन्यतेकरता 700 श्लोक सांगणं देवाला शक्य झालं, पण 9000 ओव्या देवाला सांगता आल्या नाहीत, याकरता आमच्या ज्ञानोबरांनाच यावं लागलं। हा कार्यशैलीतला फरक आहे। किती प्रसंग, किती युक्तिवाद सांगू मी तुम्हाला। तुम्ही गीता काढा, गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने स्वतःच्या अवताराची मीमांसा केली। भगवान स्वतः सांगतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं। भगवान बोलतात, मी प्रत्येक युगामध्ये अवतरले तो कशा करता? परित्राणाय साधूनां, साधू संतांचं रक्षण करण्याकरता, आणि विनाशाच्या दुष्कृताम, दुर्जनाचा विनाश करण्याकरता। भक्ता राखे पायापाशी दुर्जनांशी संवारी। यावरून आपल्याला असं कळतं, लक्ष देऊन ऐका तर अभंग कळेल। यावरून आपल्याला असं कळतं की भगवान परमात्म्याच्या अवताराचे प्रयोजन दोन आहेत। एक तर भगवान परमात्मा येतो सज्जना करता, किंवा भगवान परमात्मा येतो एक तर दुर्जना करता। लक्ष देऊन ऐका, देव आले, सज्जनांचं रक्षण केलं, दुर्जनांचं निर्दलन केलं, आणि परत भगवान परमात्मा आपल्या निजधामाला निघून गेले। तिथे गेल्यावर देवाच्या लक्षात आलं आपण खाली जाऊन केलं काय? तर सज्जनांचं रक्षण केलं आणि दुर्जनांचं निर्दलन केलं। पण जगामध्ये असाही एक वर्ग आहे की तो धड सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही। आहे ना असा वर्ग? आहे ना असा वर्ग? अहो तुम्ही आम्ही सगळे याच वर्गातले ना। धड सज्जनही नाही आणि, माफ करा मी तुम्हाला दुर्जन म्हणतोय असं समजू नका, पण सज्जनही म्हणत नाही हे मात्र लक्षात असू द्या। विढाल विढाल जाऊ द्या, जास्त लांबवायची गरज नाही। मी तुम्हाला सर्वांना सर्वसामान्य प्रश्न विचारतो, आपल्यापैकी कोण सज्जन आहे त्यानं हात वर करा। कीर्तन करा सकाट। कोण सज्जन आहे हात वर करा। नाही कोणी करणार, नाही कोणी करणार, कारण आपलं आपल्याला माहित आहे ना आपण किती पाण्यात आहे ते, किती टेबलावरून घेतले, किती टेबला खालून घेतले, कोणाच्या बांधाचं गवत चोरून आणलं, कोणाच्या ऊसाच्या फडाला आग लावून दिली, कोणाचा प्रचार केला, कोणाच्या पार्ट्या खाल्ल्या, आदल्या रात्री कोणाकडून नोटा घेतल्या आणि दुसऱ्या दिवशी कोणाला मतदान केलं, सगळं आठवतं या वेळेला। कोण सज्जन आहे हात वर करा। नाही कोणी करणार, नाही कोण, आणि करूही नाही या मताचा मी। का करू नये? की जो सज्जन आहे ना तो कधीच हात वर करून सांगत नाही की मी सज्जन आहे, आणि जो हात वर करून सांगतो ना की मी सज्जन आहे त्याच्या एवढा दुर्जनीय जगात कोणी नाही। विठाल काय सज्जनाचे लक्षण आहेत मायबाप? पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, त्याच्या खालची ओव्या किती गोड आहेत। चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी जगा माझी, वाऱ्या हाती माप
माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख ज्याचे नारायण. नाहीतर आम्ही आमच्याच पत्रिकेत आमच्याच मोहर लिहितो, कीर्तन केसरी, महाराष्ट्र भूषण, वेदांतचार्य, विनोदाचा बादशाह, अलीकडं. लोक होंगून विचारत नाहीत महाराज, होंगून. रामकृष्ण परमहंस प्रवचन करायचे. ऐन रंगात प्रवचन आलं का व्यासपीठावरून खाली उतरायचे, हॉटेलमध्ये जायचे, गरम गरम भजी खायचे, वापस यायचे आणि उरलेलं प्रवचन करायचे. जमल का अलीकडं? इथं मी जर कीर्तन अर्धवट सोडलो आणि हॉटेलात गेलो, गरम गरम भजी खायला आणि वापस येऊन उरलेलं कीर्तन करायला लागलो तर लोक टिकारण्यानं मारत्या. भज्याचं काय घेऊन बसला? चालू कीर्तनात कीर्तन करायला 2 तास पाणी पिण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही बरं. आता अर्धा किलो गुळ खातात, हा भाग निराळा. हा स्वातंत्र्याचा स्वैराचार आहे. विठ्ठल. शिष्यगण म्हटले, बाबा तुम्ही असं अर्धवट कीर्तन सोडता, हॉटेलमध्ये जाता, गरम गरम भजी खाता, लोक तुम्हाला नावं ठेवतात. रामकृष्ण परमहंसांच्या मुखातले शब्द आहेत, लोकांनी नावं ठेवावी म्हणूनच हा कार्यक्रम चालू आहे. काय तुकाराम महाराजांनी गोड व्याख्या केली हो सज्जनाची. पाहता अवगुण मिळेची, तुका म्हणे ऐशा सज्जना पासून पाहता अवगुण मिळेची. ज्याच्याजवळ एकही अवगुण पाहायला मिळत नाही त्याला सज्जन म्हणावं. कोण सज्जन आहे? हात वर करा. कोणी नाही. म्हणजे आपण सज्जन? बोला बोला, आपण सज्जन? आपण सज्जन नाही. आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न करतो, आपल्यापैकी कोण दुर्जन आहे त्यांनी हात वर करा. आता का आली का पंचायत? आम्ही दुर्जन. महाराज तुमच्या कीर्तनाला आलो, आम्ही दुर्जन. सप्ताहात पंगत दिली, आम्ही दुर्जन. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घातली, आम्ही दुर्जन. महिन्याला पंढरीची वारी करतो, आम्ही दुर्जन. मान्य आहे, तुम्ही तुमची सज्जनता सिद्ध करण्याकरता महिन्याला पंढरीची वारी करता, मान्य आहे. पण पंढरीची वारी करत असताना वय झालेलं नसताना सुद्धा अर्ध तिकीट काढता, हे कोणतेही सज्जनतेचं लक्षण आहे. पटलं तर बघा, नाहीतर विषय सोडून द्या. अहो सरकारच्या उदार धोरणामुळं त्या काळात 65 वर्षाच्या पुढं अर्ध तिकीट झालं आणि 56 वर्षाची माणसं सुद्धा 65ची झाली, नाही का? कोण दुर्जन आहे? हात. म्हणजे आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जनही नाही. मग भगवान परमात्मा येतो एक तर सज्जना करता किंवा दुर्जना करता. म्हणजे देवाला अजून आपला तपासच नाही. देव आले, सज्जनांचं रक्षण केलं, दुर्जनांचं निर्दलन केलं, आपल्या निजधामाला गेले. देवाच्या लक्षात आला, अरे या मधल्या वर्गासाठी आपण कामच केलं नाही. देव म्हणले चला आता निव्वळ या मधल्या वर्गासाठी काम करायला जायचं. देव अर्ध्या रस्त्यात आले. अर्ध्या रस्त्याला देवाच्या लक्षात आलं, आपण निघालोय खरं या मधल्या वर्गासाठी काम करण्याकरता, पण खाली गेल्यानंतर पुन्हा आपल्याला तेच करावं लागणार आहे. काय? परित्राणाय साधूनाम विनाशायाच दुष्कृताम. देवत्वाचा धर्म आपल्याला टाळता येणार नाही, पुन्हा तेच करावं लागेल. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनांची सवारी. मग काय करावं? म्हणजे या मधल्या वर्गासाठी आपल्याला काम करता येईल. देवाने विचार केला, काय करावं. आणि मग देवाने असं ठरवलं, या मधल्या वर्गासाठी जर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला असा एखादा अवतार घेतला पाहिजे की जो असायला देव पाहिजे पण दिसायला माणूस. असायला देव आणि दिसायला माणूस, असा जर आपण एखादा अवतार घेतला ना तर या मधल्या वर्गासाठी आपल्याला काम करता येईल. मग तुमच्या आमच्यासाठी काम करण्याकरता त्या भगवान परमात्म्याने असायला देव आणि दिसायला माणूस असा अवतार घेतला. तो अवतार म्हणजे माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय आदी संतांचा अवतार आहे. ज्ञानोबराय दिसायला माणूस आहेत पण असायला देव. तुकाराम महाराज असायला देव आहेत पण दिसायला माणूस. पण काम काय केलं मायबाप? कार्यशैलीतला फरक सांगतो. काम काय केलं? त्या भगवान परमात्म्याने दुर्जनाचा विनाश केला. अहो पण तोच भगवान परमात्मा ज्या वेळेला आमच्या ज्ञानोबरायांच्या रूपानं अवतारला आला ना, त्यावेळेला विनाशाची भाषा मागं पडली महाराज. जे खळांची व्यंकटेश तया सत्कर्मी रती वाढवता परस्परी संतांनी दुर्जनाचा विनाश नाही केला मायबाप, संतांनी दुर्जनात परिवर्तन केलं. बरं नुसतं परिवर्तन केलं नाही महाराज, आपण सारिखे
करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. संतांनी दुर्जनाचा विनाश नाही केला, दुर्जनात परिवर्तन केलं. बरं नुसतं परिवर्तन केलं नाही तर आपण सारखे करीते तात्काळ. प्रसंग सांगू. वाल्या कोळी रद्दीतलं रद्दी गिरायक होतं. मायबाप रद्दीतलं रद्दी गिरायक. अहो लाख वर्षाचं आयुष्य मिळून सुद्धा काहीच साध्य करता आलं नव्हतं. इतकं पाप, इतकं पाप, इतकं पाप. तुकोबराय सांगतात वाल्या कोळ्याच्या पापाची गणना करता 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 माझं कॅल्क्युलेटर बंद पडलं. इतकं पाप. ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंद्य केला. ब्रह्महत्या राशी पातके अपार. अपार शब्दाला संख्याशास्त्रात स्थान नाही. इतकं पाप. रोज एक ब्राह्मण मारायचा, त्याच्या नावचा राई एवढा खडा घ्यायचा आणि रांजणात टाकायचा. असे किती रांजण भरले होते बाबा? किती? 7 ब्राह्मण. बामण नाही. आता त्यांचे सुद्धा 3 प्रकार पडतात. ब्राह्मण, बरामण आणि बामण. एकादशी करतो पण आणि सांगतो पण ब्राह्मण. इथं असतील तर ब्राह्मणच असतील. एकादशी फक्त सांगतो, करीत नाही. बरामण. आणि सांगतही नाही आणि करतही नाही. सध्या त्यांचीच भरती जास्त आहे. विढाल विढाल. बोलणं सोपं आहे मायबाप, काय लागतंय बोलाय. सांगणं सोपं आहे ना महाराज, काय लागतंय सांगा. मुलांनी कुत्र मारलं. कुत्र मारलं. कुत्र. मुलाच्या आई वडील बडची काकांच्याकडे आले. काका मुलांनी कुत्र मारलं. काका म्हणले वाईट आहे हो. मुलाच्या आई वडील म्हणले वाईट आहे आम्हाला कळलं, प्रायचित्त बोला. काकानी पंचांग काढलं. 2-3 पानं उलटी सुलटी केली आणि काकानी सांगितले याला पंचार्ग विधी करावा लागेल. मुलाच्या आई वडील म्हणले पंचार्ग विधी म्हणजे नेमकं काय करायचं? काका म्हटले 5 महायज्ञ कुंड करायचे. 5 महायज्ञ कुंड करता 5 गावची 5 ब्राह्मण बोलवायची. 5 जोडपीत यज्ञ कुंड करता बसवायची. प्रत्येक जोडप्याजवळ 5-5 किलो गावरानी तूप द्यायचं आणि 5व्या दिवशी प्रत्येक ब्राह्मणाला 5-5 ग्रॅमचं सोन्याचं कुत्र बनवून द्यायचं. ऐकणाऱ्याला उलटा घाम सुटायला लागला. पोरग जवळ बोलवलं, इकडे काय गरज होती का कुत्र मारायचं? आता किती खर्च वाढला, हे परवडलं का आपल्याला? कशाला कुत्र मारलं बरं? पोरग म्हणलं बाबा आम्ही 2 तास कुत्र्याला दगड मारत होतो, आमच्याच्यानं कुत्र मेलं नाही. शेवटचा दगड याच काकांच्या पोरणी मारलाय म्हणे. माझ्या पोरणी हो म्हणे, तुमच्या पोरणी. बोलवा त्याला. काकांनी मुलाला हाक मारली. श्याम काय म्हणतात पोरी, कुत्र तू मारलं? काकांचे चिरंजीव म्हणले बाबा हे 2 तास कुत्र्याला दगड मारत होती, यांच्याच्यानं कुत्र मेलं नाही, मी एका दगडात यांचं कार्य करून दिलं म्हणे. मुलाच्या आईवडील म्हणले काका आता बोला प्रायचित्त. काकाने हळूच ते पंचांग दडवून ठेवलं आणि दुसरं पंचांग काढलं. 2-3 पानं उलटी सुलटी केली. पोराच्या बापानं विचारलं काका सापडलं का नाही? काका म्हणले सापडलं. श्याम कुत्र कुठल्या रंगाचं होतं? म्हणे काळ्या. मारलं तवा कसं पडलं? म्हणला चित पडलं. काका म्हणले सापडलं. कालम कुत्तम मुलाने मारलं उत्तम, ब्राह्मणांच्या मुलाने मारलं उत्तमात उत्तम, गावाच्या पेटाचे कुत्रे करायला वाटा म्हणे. बोलणं सोपं आहे ना, काय लागतंय बोलायला. कीर्तनकार कीर्तनात 2 तास सांगत असतो, धन वाईटे धन वाईटे धन वाईटे धन वाईटे. कीर्तन झाल्यावर त्याच्या पाकिटात कमी देऊन बघा, आज नाही. वाल्याकोळी जातिवंत ब्राह्मण होता, पण त्याला मासे पकडायचा छंद असल्यामुळे परकालामध्ये जातीत विभागणी झाली. रोज एक ब्राह्मण मारायचा, त्याच्या नावाचा राई एवढा खडा घ्यायचा, रांजणात टाकायचा. असे 7 रांजण भरले. पण एक दिवस मात्र वाल्याकोळ्याचं प्रारब्ध उदयाला आलं. प्रारब्ध उदयाला आलं की घटना घडत जातात, प्रसंग घडत जातात, भेटीगाठी घडत जातात. झाडावर पिकलेली कैरी, झाडावर पिकलेली कैरी पोपटाला पत्रलीत नाही. प्रिय पोपटदादा विनंती विशेष, आज झाडावर पिकून 15 दिवस झाले, तुमचा तपास नाही. या पत्राला पत्र न समजता तार समजा, लवकरात लवकर या आणि मला खाऊन टाका आपली कैरी. कैरी पोपटाला पत्र लिहिते का? निसर्गाचा असा नियम आहे. कैरी झाडावर पिकल्याबरोबर तो पोपट त्या शेतामध्ये जाणार, त्या बांधावर जाणार, त्या झाडावर जाणार, त्या फांदीवर जाणार, त्या फळाजवळ जाणार. पुढचं सांगू, जेवढं पिकलंय तेवढंच खाणार, राहिलेलं तिथंच टाकून देणार. कत्रुक किंवा आमच्या साताऱ्याकडे टोकर म्हणतात त्याला. गावात कीर्तन, पण जाटी विमोर बसलेली असते. विठ्ठल विठ्ठल.
प्रारब्ध उदयाला आलं. नारद मुनींच्या आणि वाल्या कोळीची भेट झाली. नारद मुनींना पाहिल्याबरोबर वाल्या कोळी धावत धावत आला. छताडापर्यंत कुऱ्हाड उगरली. जशी छताडापर्यंत कुऱ्हाड आली, नारद मुनी मोठ्याने हसायला लागले. अरे मार म्हणे मार. अरे मला मारल्यामुळं ब्रह्महत्येचं पातक लागतं. ब्रह्महत्येचं पातक देवाला क्षम्य नाही. तू कोणाला 3 पाट मार. छताळावरची कुऱ्हाड खाली आली. महाराज, अरे बावळटा, अरे ज्यांच्यासाठी तू हे पापकर्म करतोय ते तुझ्या पापकर्मामध्ये प्रविष्ट आहेत का विचारून ये. वाल्या कोळी म्हणला, मला मूर्ख समजताय का? मला घरी विचारायला हवा आणि तुम्ही इथून पळून पशार व्हा. नारद मुनी म्हणले, नाही बाबा, मला बांधून टाक. काय चरित्र आहे महाराज. संत दर्शनाचा परिणाम एवढा जलद होतो की संतांचं दर्शन झाल्याबरोबर त्यांना बांधून टाकण्याचं सामर्थ्य येतं. वाल्या कोळी नारद मुनीला बांधून टाकलं. वाल्या कोळी तिथून धावत धावत घरी आला. वाल्या कोळीची बायको गाडग्याची उतरंड खालीवर करत होती. एकावर एक गाडगीकडे, त्याला काय उतरंडच म्हणतात का? बरोबर ना, उतरंड. महिला वर्गाचं उतरंडवर लय प्रेम. उतरंड, साय, शेवई आणि जावई, काय काय कळलं तुम्हाला? अहो, नवऱ्याला जरी दूध होता गेली तरी बोट आडवला होती, बाय पडून देत नाही साय. शेवईवर लय प्रेम. मागच्या वर्षीच्या शिल्लक असल्या तरी यंदाच्या करीलच. हाताच्या नाही पण पायाच्या, ह्या पाटाच्या केल्याशिवाय राहत नाही. 14 वर्षापूर्वी माझ्याकडे 4 व्हीलर नव्हती. एसटीचा प्रवास होता. इस्लामपूरला कीर्तन. ड्युटीवरून 5ला सुटलो, 6ला साताऱ्याच्या स्टँडवर पोचलो. इस्लामपूर गाडी लागली, पण प्रचंड गर्दी. म्हणलं 2 तासाचा प्रवास एवढ्या गर्दीत कसं शक्य आहे? क्षणात विचार बदलला. एसटी जर हुकली तर कीर्तन सापडत नाही. असल्या गर्दीत बसमध्ये चढलो. 4-5 लोकांचं एका आजीवर भांडण चाललं होतं. म्हणे काय चाललं? म्हणे बघा ना, म्हातारीनं भलं मोठं कोखशीटवर ठेवलंय, तिथं कोणाला बसूच देणं झाली. म्हणलं बसू दे ना. कशी बसू दे ना? म्हणलं सरा तुम्ही मागं. म्हणलं मी बघतो आता त्या म्हातारीकडं. आता ती म्हातारी शानी आणि मी, बोला 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 बोला. मला वाटलं होतं मी बंदूकच घेऊन बसला होता, गोळीच घालून. आजीला म्हणलं खोकं उचल. म्हातारी म्हणली उचलत. म्हणलं खोकं उचला. म्हणली उचलत ना. म्हणलं कंडक्टर नाव सांगीन. म्हातारी म्हणली परिवहन मंत्र्याला का सांगनास खोकं नाही उचलत. म्हणलं एवढं काय घेऊन चालली त्यात? म्हणली शेवया. म्हणलं कोणाला? म्हणली जावयाला. म्हणजे ते बनवत नाही का? म्हणली त्याला बनवायची आवड नाही. म्हणलं फुकटची चेंदायची बरी आवड आहे. साय, शेवई, जावयाने उतरणवर महिला वर्गाचं लय प्रेम. वाल्या कोळ्याची बायको गाडग्याची उतरण खालीवर करत असताना वाल्या कोळ्याच्या बायकोच्या बोटाला विंचू चावला. महाराज, विंचू 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 चावल्यानंतर मिळणारा आनंद तुमच्या एवढ्या सप्त्याचा असा आनंद नाही महाराज. काय आनंद आहे. वाल्या कोळ्याची बायको ठणाना बोंबा मारत होती. तेवढं तिथं वाल्या कोळ्याला, ए अगं मी जे पापकर्म करतोय त्या पापकर्मामध्ये तू प्रविष्ट आहेस का? वाल्या कोळ्याच्या बायकोनं वाल्या कोळ्याला दिलेलं उत्तर वाल्या कोळ्याला परमार्थाच्या वाटेवर घेऊन गेलं. मायबाप, मी जे पापकर्म करतोय त्या पापकर्मामध्ये तू प्रविष्ट आहेस का? वाल्या कोळ्याची बायको म्हटली 2 तास बोटाला विंचू चावलाय. वेदना असह्य झाल्या. एवढ्या अर्ध्या वेदना वाटून घेता का? वाल्या कोळी म्हणला, अगं वेडे, वेदना कशा वाटून घेता येतील? म्हणली पाप कसं वाटून घेता येईल? तुझं तू केलंयस, तुझं तू भोग. मी तुझ्या घरी आले नाही. मी तुझ्या घरी आले नाही, तू मला घेऊन आलास. माझं पोट भरणं तुझं काम आहे. याकरता तू पाप करतोस, पुण्य करतोस, याच्याशी मला काही देणं घेणं नाही. बायको घरी येत नाही महाराज, तिला आणावी लागते. विनेकरी बाबा बरोबर आहे का? तुमच्या वेळेला असंच होतं का? तिला आणावी लागत होती. तुमच्या काळात नवरदेव पुढं चालायचा, नवरी मागं चालायची. आता सगळं उलटं झालंय. आता नवरी मोरत चाललेली असते, ही दुबळं तिच्या मागं चाललेलं असतं. एकदा का अक्षदाचा तडाका बसला की बस, तेरे सिवा मेरा इस दुनिया में कोई नहीं. तू सांग, आत्ता आई बाप घरातनं बाहेर काढतो. तू सांग, सगळ्या भावकीवर भांडण करतो, पण तू धोका देऊ नकोस. तू जर धोका दिला तर ट्रॅक्टर खाली उडी मारण्याशिवाय पर्याय नाही. काय त्यांची वाक्य, काय त्यांच्या कविता. मी तुझे नाव वाळूत लिहिले, पाण्याने वाहून गेले. मी तुझे नाव हवेत लिहिले, वाऱ्याने उडून गेले. आता मी तुझे नाव माझ्या हृदयात लिहिले. आटेक येऊन मर की. पूर्वी मुलीचं लग्न करायचं म्हटलं की मुलीच्या घरच्यांना टेन्शन असायचं. मुलीला मुलगा कसला मिळतोय, सासरा कसला मिळतोय, सासू कसली मिळते. पहिल्या सासवा बरं दिवसातून एकदा तरी सुनेच्या डोळ्यात नांदते असू तिचं नाव. आता ते काय राहिलं नाही. आता सासवांचं वजन हाणलं सगळं सोनानी. सासवांना संपून टाकलं सोनानी. एकच वाक्य टाकायचं, आमच्या मामीना, आमच्या मामीला तर कामाशिवाय जमतच नाही. एवढं वाक्य टाकलं ना, मामी मिली भांडी घासून. मामीचा जीवच गेला भांडी घासून. आता तरी स्टँडर्ड पद्धत निघाली. सासूला काय म्हणायचं? आई. आता सासू जर हिची आई तर त्या आईचा मुलगा हिचा कोण?
आई म्हणायला आमचा विरोध नाही, आई खुशाल म्हणा, पण मरेपर्यंत एकदा सुद्धा त्या आईच्या डोळ्यातून अश्रू आणू नका तर आई म्हणा. 1 वर्ष आई म्हणायचं आणि दुसऱ्या वर्षात वाटून खायचं, मग कशाला आई म्हणायचं? विढलं विढलं. मुलीचं लग्न करायचं म्हटलं की मुलीच्या घरच्यांना टेन्शन असायचं, मुलीला मुलगा कसला मिळतोय, सासरा कसला मिळतोय, सासू कसली मिळते. तो काळ आता इतिहास जमा झाला. आता मुलीच्या घरच्यांना टेन्शन नसते, आता मुलाच्या घरच्यांना टेन्शन असतं, येणारं वादळ कसलं येणार आहे. इतकी वादळं भयानक निघाली. ह्या वादळाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सत्यानाश करून टाकला, बट्ट्याबोळ करून टाकला. कमीत कमी खेड्यापाड्यात तरी आपल्या आया बहिणीने अजून संस्कृती टिकवून ठेवली. कमीत कमी डोक्यावर पदर तरी घेतात. आता नका घेऊ. कुंकवाच्या जागी आली, टिकली तर टिकली, नाही तर सत्यानाश झाला महाराज संस्कृतीचा. अरे भर चौकात आपल्या आया बहिणीने डीजेवर नाचावं, ही काय आपली संस्कृती आहे? अरे सीतायक राजाची मुलगी होती, सीतायक राजाची सून होती, सीतायक राजाची पत्नी होती. 14 वर्ष अनवाणी पायाने हिंडली, पण कुठल्याही रामायणात तस्सूवर तक्रार केली कुठं आढळत नाही. या संस्कृती आपण वाढलोय. तुम्ही संस्कृती वाढवू नका, पण ज्यांनी कोणी वाढवली ती तळागाळा तर नेण्याचा प्रयत्न करू नका. विढालं परवा सासवडचं कीर्तन केलं, जेजुरीच्या दर्शनाला गेलो. दर्शन घेतलं आणि चिंच पायऱ्याच्या मध्ये चिंच झाड आहे, त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो. मग नवीन जोडपी यायची जेजुरीच्या दर्शनाला. त्यावेळेला ते दुकानदार सांगायचे, जेजुरी पुरी करायची असेल बायकोला खांद्यावर घ्यायचं, 5 पायऱ्या चढायच्या, त्याशिवाय जेजुरी पुरी होत नाही. असलं पाहिलं असलं की मला बी बरं वाटतं, मी तिथंच बसलो. एक नवीन जोडपाला त्यानं भिरकन बायको उचलली, खांद्यावर घेतली, 5 पायऱ्या चढून गेला. म्हणलं वा क्या बात. निघालो. तेवढ्यात समोरनं आणखीन एक नवीन जोडपं आलं, पुण्याचं, 35-55 वय नाही बरं, वजन हे ज 35 आणि तिचं 55. म्हणलं वा 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 वा. ह्या रामाला हे धनुष्यबाण आज काय उचलत नाही. म्हटलं हा भारत पाकिस्तान टी20 सामना म्हणला आपण ड्रॉ करायचा नाही, ही मॅच इथं बसून बघायची. मी तिथंच बसलो. दुकानदारांच्या जवळ दुकानदारांनी सांगितले, जेजुरी पुरी करायची असेल बायकोला खांद्यावर घ्यायचं, 5 पायऱ्या चढायची, त्याशिवाय जेजुरी पुरी होत नाही. ते पहिल्यांदा बायको पाहायला गेलं, त्यावेळेला जेवढी निहाळली नसेल तेवढा निहाळायला लागला. म्हणला हा द्रोणागिरी पर्वत आता उचलून तरी न्यायचा कसा. तिनं हट्ट धरला, म्हणली मी तुमच्या खांद्यावर बसणार. 4-5 पोरं गोळा केली, पोरणी युक्ती केली, त्याला बसवला खाली. त्याचं वजन किती? 35. आणि 4-5 जणी जगदंबा उचलून वरनं त्याच्यावर राहू. तिचं वजन किती? 55. जसं ते चित्र पाहिलं तसं माझं काळजीकडं धाडा 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 करायला लागलं. आणि एकेकाळचं गाणं मला आठवलं, गड्या कोण होतास तू, काय झाला असतो, कसा गड्या वाया गेला असतो, काय त्याच्या अंगात संचारला असला बोजा घेऊन गडी उभा राहिला. एक पायरी चढली आणि दुसऱ्या पायरीवर जगदंबा धाड. तिचा पाय मोडला का काय कोणास ठाऊक, ती फिरूवर माघारी आली नाही. हे पोट चापसायला लागलं. म्हणलं गड्या काय झालं? म्हणलं आतडं कुठे गेलं गावाना. दुःख बांधवडी I
तरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले पुढे ते का वेडे म्हणावे. वाल्या कोळ्याच्या बायकोनं वाल्या कोळ्याला दिलेलं उत्तर वाल्या कोळ्याला परमार्थाच्या वाटेवर घेऊन गेलं. मायबाप परिणाम केले रामायण रामा कोलियाची कीर्ती वाढले गहन केले रामायण रामाधी. केवळ अर्ध क्षणाची संताची संगती घडली. मायबाप वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि रामप्रभू जन्माला येण्या अगोदर रामायण लिहिलं. याकरता संत समागम करा. या संतांनी जगताला वारंवार उपदेश करताना सांगितलं, संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. संत समागम वो चीज जैसे पेड़ खजूर. सांगता सांगता अर्थ तुमच्या लक्षात आला पाहिजे. संत समागम वो चीज जैसे पेड़ खजूर ऊपर चढे तो चाके अमृत रस नीचे गिरे तो चकनाचूर. ज्यांना ज्यांना मिळाला त्यांना त्यांना विचारा मायबाप. मग त्या संतांचं काम दड सज्जन करता येई नाही, त्या संतांचं काम दड दुर्जन करता येई नाही. मग त्या संतांचं काम आहे कोणा करता? उद्धराया यामध्ये धड सज्जनाचंही नाव नाही आणि धड दुर्जनाचंही नाव नाही. ज्ञानोबराय जन्माला आले, हरिपाठ सांगितला, ज्ञानेश्वरी सांगितली जनाचा उद्धार, रेड्यामुखी वेद बोलवला जीवाचा उद्धार, भिंत चालवली जडाचा उद्धार. संत अवतारले तर ते तुमच्या आमच्या जीवनाच्या कृतार्थ ते करता अवतारले तर पुढती हे जन न देख येतो कळवळा म्हणून या जगाच्या कल्याणा संतांच्या येथे उपकारासाठी देव जो भगवान परमात्मा या भूतलावर अवतीर्ण होतो तोच भगवान परमात्मा संतांच्याही रूपाने या भूतलावर अवतीर्ण होतो. याच्या पाठीमागचं कारण काय असेल तर याच्या पाठीमागचं कारण आहे प्रेमभाव. तेच महाराज अभंगाच्या प्रथम माझ्या विठोबाचा कैसा
अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणच देव होय. अन्वय जर लावायचा झाला तर आपणच देव होय, आपणच गुरु होय, ऐसा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. महाराजांच्या प्रत्येक अभंगाची एक विशिष्ट प्रकारची रचना आहे मायबाप. काय गाथ्याचं सामर्थ्य आहे. जगात असा विषय नाही की ज्याची चर्चा गाथ्यात नाही. सापेक्षतावादाचे मूलभूत सिद्धांत गाथ्यामध्ये पाहायला मिळतात. नरेंद्र दाभोळकरांनी केवळ 30-40 वर्षापूर्वी अंधश्रद्धेविरुद्ध कार्य सुरू केले, पण आमच्या तुकाराम महाराजांनी ही चळवळ 350 वर्षापूर्वी सुरू केली. शब्द सांगू, 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. 900 आणि 600 जर पुत्र होत असते तर महिलांना पती करायची काय गरज होती. 350 वर्षापूर्वी समाजाला मारलेला हा हसूड आहे. एवढं समर्थ वाङ्मय वारकरी संप्रदायाजवळ आहे. आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. या भारत देशामध्ये आपला जन्म झाला, या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या भूमीमध्ये आपला जन्म झाला. तोही आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या नंतर झाला. आपण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. का? कारण अनेक देशामध्ये नद्या असतील, अनेक देशामध्ये पाणी असेल, पण गंगा यमुना सरस्वती मात्र याच देशामध्ये पाहायला मिळतात. अनेक देशामध्ये पर्वत असतील, परंतु हिमालयासारखा उत्तुंग पर्वत याच मातीमध्ये पाहायला मिळतो. अनेक देशामध्ये वैराग्यवान पुरुष असतील, पण आमच्या तुकोबरांसारखं वैराग्य, आमच्या ज्ञानोबरांसारखं ज्ञान, आमच्या स्वामी विवेकानंदांसारखं ज्ञान याच मातीत जन्माला आलं. अनेक देशामध्ये राजे असतील, अनेक देशामध्ये नेते असतील, परंतु रयतेच्या डोईवरती सुखाचं छत्र धरण्याकरता स्वतःच्या आयुष्याचं रकदंत करणारे राजा शिवाजी याच मातीत जन्माला आले. आणि म्हणूनच त्या देशाचं कौतुक करत असताना सांगावंसं वाटतं, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. कारण हा देश, हे हिंदू धर्माची माणसं, समर्पण करणारी माणसं, निर्लोभी माणसं, दानशूर माणसं, त्यागी माणसं नाहीत कुठं पाहायला मिळत, नाहीत कुठं पाहायला मिळत. एका परदेशी माणसाने मला प्रश्न केला, काय महाराज तुमच्या देशामध्ये काही लोक गोरे आहेत, काही लोक सावळे आहेत, काही लोक काळे आहेत. आमच्या देशामध्ये म्हटलं, आमच्या देशामध्ये सगळीच लोक गोरे आहेत, सगळीच लोक एका रंगाचे आहेत. मी म्हटलं बाबा, घोड्यामध्ये अनेक रंग असतात, गाढवं मात्र एकाच रंगाचे असतात. एकाने असाही प्रश्न केला, काय महाराज तुमच्या महाराष्ट्रामध्ये स्टँडवर गेलं तरी भिकारी, थिएटरमध्ये गेलं तरी भिकारी, बाजारपेठेत गेलं तरी भिकारी, अहो मंदिरात गेलं तरी भिकारी. मी म्हटलं बाबा, भिकारी तिथंच असतात जिथं दाते असतात. जिथं दातेच नाही तिथं भिकाऱ्याचं काय काम आहे. कारण एक वाक्य लक्ष देऊ नये का, चांगलं काम करण्यासाठी हात लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी पाय लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी डोळे लागत नाहीत, चांगलं काम करण्यासाठी शुद्ध अंतकरण लागतं. शुद्ध अंतकरण नसेल तर दुसरेच दुःख कळेल ना, शुद्ध अंतकरण नसेल तर दुसरे दुःखात सहभागी होता येईल ना. अरे ज्याला अंतकरणच नाही त्याला दुसऱ्याचं दुःख कसं कळेल. मी हात कोण देता मला माहीत नाही, हे पाय कोण देता मला माहीत नाही, हे डोळे कोण देता मला माहीत नाही, परंतु शुद्ध अंतकरण देण्याचं काम या देशातलं अध्यात्म करतं, हे मात्र आपल्याला नाकारता येणार नाही. मला नेहमी असं वाटतं, ज्या दिवशी या देशातला हिंदू धर्म संपेल ना, ज्या दिवशी या देशातली हिंदू संस्कृती संपेल ना, त्यावेळेला ते संकट या देशावरचं संकट नसेल, त्यावेळेला ते संकट या जगावरचं संकट असेल. कारण हिंदू धर्माची माणसं, समर्पण करणारी माणसं, निर्लोभी माणसं, दानशूर माणसं, त्यागी माणसं नाहीत कुठं पाहायला मिळत. काही समर्पण होतं आमच्या ज्ञानोबरायांचं. कोवळ्या वयामध्ये पाठीवर लाता खाल्ल्या. आज माऊलींचे पाय शिवण्याकरता लाखोंची गर्दी आहे. इंद्रायणीमध्ये कुणी स्नान करू दिलं नाही. आज माऊलींचं नाव घेऊन स्नान करण्याकरता लाखोंची गर्दी आहे. मांड भाजण्याकरता, मांड खाण्याकरता भांड मिळालं नाही. आज चांदीच्या ताटावर, चांदीच्या पाटावर नैवेद्य आहे. संत होते तेवर समाजाला कधीच कळले नाही. जगातला सर्वात मोठा चमत्कार, जगातला सर्वात मोठा चमत्कार आमचे विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी केला. ऐका, एका बाईला एका मुलाची आई होण्याकरता 18 वर्ष पूर्ण लागतात. एका बाईला एका मुलाची आई होण्याकरता 18 वर्ष पूर्ण लागतात. पण आमचे विश्वमाऊली ज्ञानोबराय वयाच्या 16व्या वर्षी अखंड वैराग्य संपादन करून संपूर्ण विश्वाची माऊली ठरली. हा जगातला सर्वात मोठा चमत्कार. काय जगणं होतं आमचे जगद्गुरु तुकोबरायांचं. अहो, चतकुर भाकरीच्या तुकड्या करता आपला संपूर्ण देह चंदनवत जिजवला जगद्गुरु तुकोबरायांनी. बाईल मेली नाही परतून पाहिलं, संतो नावाचा मुलगा मेला नाही परतून पाहिलं. केवळ आणि केवळ धर्माचं काम केलं, केवळ धर्माचं काम. संसाराच्या नावे घालून वाढता धर्म केला. हरी भजनी हे ढवळीले
आपण का माळकरी असून सप्त्याला वर्गणी देत नाही. अगदीच दिला तर 1.25 रुपये देऊ, त्यात 9 जण जेवायला येऊ, राहिलेली बुंदी घरी बांधून नेऊ. काला झाल्यावर तुम्हाला हिशेब मागू, हिशेब नाही पटला तर दिलेला 100 रुपये सुद्धा परत घेऊ. काही समर्पण आहे. अजून एक वाक्य बोलतो, विश्व निर्माण करणाऱ्या भगवान परमात्म्याला जेवढा या जगावर उपकार करता आला नाही ना, त्याच्या कित्येक पटीने जास्त उपकार या महाराष्ट्रावर ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी केला. खऱ्या अर्थानं आपण भाग्यवान आहोत. या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. प्रत्येक अभंगाची एक विशिष्ट प्रकारची रचना आहे. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात पहिला शब्द वापरला, माझ्या. तुकाराम महाराज तुम्हा मला मार्गदर्शन करतात, नेमकं माझं म्हणावं कोणाला. आपण कोणालाही माझं म्हणतोय, दुःखाला कारणीभूत ठरतोय. माझं कोण आहे हे कळण्या अगोदर मी कोण आहे हे कळणं गरजेचं आहे. जोपर्यंत मी कोण आहे हे कळत नाही ना, तोपर्यंत माझं कोण आहे हे कळत नाही. जर मी वडील असेल तर मुलगा माझा आहे, जर मी पती असेल तर पत्नी माझी आहे, जर मी भाऊ असेल तर बहीण माझी आहे, जर मी गायक असेल तर स्वर माझा आहे, जर मी वादक असेल तर ताल माझा आहे, जर मी कीर्तनकार असेल तर पाकिट माझा आहे. महाराजांना विचारलं, तुकोबराय सगळं जग तुमच्या पाया पडतं, असे तुम्ही आहात तरी कोण. महाराजांनी मोठ्या अभिमानाने सांगितलं, मी वासुदेव तत्वत अहम परमात्मा. महाराजांना मी कळल्यानंतर महाराजांना माझं कळालं. कारण या जगामध्ये 2च व्यक्ती माझ्या आहेत, एक देव माझा किंवा संत माझे. साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, किंवा देव माझा मी देवाचा, हेच माझी सत्यवाचा. विठ्ठल माझा माझा विठोबाचा. आता विठोबाचाच का, बळीया माझा पंढरीराव, तो या देवांचाही देव नाही. नाही उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्दिले चेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाधीर ऐसा
महाराज एका ठिकाणी अतिशय गोड लिहितात, अतिशय गोड. आनंद तेतीचा मुकया शिवाचा बहिरी ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे पांगुळ्यासी पाय, तुका म्हणे व्रत होती तरणी रे, नाचत जाऊ त्याच्या गावारी. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, कैसा प्रेम भाव. देखा नवलता या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. किती प्रेम, किती प्रेम, किती प्रेम. अर्जुनाची घोडी धुवायची कोणी? कोणी? देवानी. त्याचा खर्रा करायचा कोणी? देवानी. घोडी जुंपायची कोणी? देवानी. आणि रथ झुपल्यानंतर अर्जुनाच्या शिबिकेसमोर रथ आणायचा. अर्जुनाने रथातून देवाने रथातून खाली उतरायचं, अर्जुनाच्या शिबिकेसमोर जायचं, अर्जुनासमोर जायचं आणि हात जोडून अर्जुनाला म्हणायचं, स्वामी चला रथ तयार आहे. मग अर्जुनरावाने उठायचं आणि जोड्यासहित एक पाय भगवंताच्या मांडीवर ठेवायचा आणि मग दुसरा पाय रथात ठेवायचा. मला सांगा, अर्जुनाचं हे वागणं बरं आहे का? देवाच्या मांडीवर चपली सहित पाय देणं अर्जुनाचं वागणं बरं आहे का? एवढं वागून सुद्धा देवाला राग आला नाही, याचं उत्तर माझ्याकडे आहे. का? प्रेम आहे म्हणून. अर्जुनाने 17-18 दिवस भगवंताच्या मांडीवरती चपली सहित पाय द्यावा. एरवी अर्जुनानं म्हणावं, देवा मी तुला ओळखलंय, देवा मी तुला जाणलंय. 11व्या-18व्या अड्ड्यात स्पष्ट कबुली दिली, देवा मी तुला ओळखलंय. भगवंताने अर्जुनाला गीता 18व्या दिवशी सांगितली का 19व्या दिवशी सांगितली? हो बोला बोला. देवाने गीता 18व्या दिवशी सांगितली का 19व्या दिवशी सांगितली? हो पहिल्याच दिवशी सांगितली. पहिल्या दिवशी अर्जुनानं ओळखलं होतं हा कोण आहे. माहीत असताना सुद्धा उरलेले 17 दिवस भगवंताच्या मांडीवर चपल्या सहित पाय देऊन रथात चढणं हे अर्जुनाचं वागणं बरं नाही. तरी देखील देवाला राग आला नाही. का? कैसा प्रेम भाव. आपणचे देव होय गुरु. तो देव तर आहेच, परंतु कृष्णम वंदे जगद्गुरु एवढ्यावर तो भगवान परमात्मा थांबत नाही. त्यांच्या देहभाव वासना पुरवतो. पडिये देहभाव पुरवी वासना अंती ते आपण पाशी न्यावे. त्या भगवान परमात्म्याने इच्छा पूर्ण केली. कोणाची? सुदाम देवाची इच्छा पूर्ण केली. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेवनी त्याचे भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा. नुसता गाव नाही, सुदाम देवाचा मसनवाटा सुद्धा सोन्याचा केला. अर्जुनाचा काम पूर्ण करण्याकरता भगवान परमात्मा स्वतः सुभद्र झाला आणि अर्जुनाचा काम पूर्ण केला. चोकोबाची बहीण झाला शारंगर, वहिनी उघडा दार हाका मारी. चोकोबाच्या पत्नीचं बाळणपण केलं देवाने. एवढ्यावर तो भगवान परमात्मा थांबत नाही. तो भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहून त्यांचा सांभाळ. Oh
फार भीती वाटते. राजीव गांधी हारामुळेच गेल्यात. त्याच्यात बॉम्ब होता, ह्याच्यात प्रेम असल्यामुळे थोडा वेळ ठेवायला काय हरकत नाही, नाही का. 5 वेळा ओढून सांगितलं टाळी वाजवा टाळी वाजवा. काही जणांनी टाळी वाजवायला सुरुवात केली मध्येच बंद केलं. काही जणांनी तर धाकासुद्धा लागून घेतला नाही. ती म्हणत असत्यावर तू किती बी कर वटवट, आम्ही निबरगट ती निबरगट. एवढी लोक निबरगट झालेत, एवढी लोक निबरगट झालेत. बारामतीच्या बाजारात एक आजीबाई पिरू कायला बसली. पिरू एक पोरगा आलं, आजीच्या नजर चुकीनं पिरू उचलला, खिशात घातला आणि चोरून चुरून घेऊन निघाला. आजीनं ओळखलं पोरगा पिरू चोरून चुरून घेऊन निघालाय. आजीबाई भर बाजारात त्या पोराच्या पाठी गेली. भर बाजारात त्याचं छताड धरलं, पायातली चप्पल काढली, इतका मारला इतका मारला इतका मारला, चप्पलीचे 2 तुकडे झाले. मग त्याला सोडला. आमचे प्रवीणदादा देत होते. प्रवीणदादा म्हणले गाड्या 5 रुपयाचा पेरू आणि 5 रुपयाच्या पेरवासाठी भर समाजात इज्जत घालवायची काय गरज होती का. ते म्हणलं हो, आपलं काय केलंय म्हणलं, तिचीच चप्पल तुटली म्हणलं. इतकी लोक निबरगट झालेत. कीर्तनात नेहमी टाळी वाजवत चला. सर्वांनी दोन्ही हात वर करा, गोड भजन करू आणि 5 मिनिटात सेवा संपू. विडोबा रखुमाई सांगतात. मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया. तो भगवान परमात्मा जीव राखायचा असेल तर तो पुढं उभा आहे, लाज राखायची असेल तर तो पाठी उभा आहे. पुढं होऊन अर्जुनाचा जीव राखला, मागून द्रौपदीची लाज राखली. देवाने अनेक अवतार घेतले, प्रत्येक अवतारात आपल्या भक्ताचं रक्षण केलं. एका अभंगाच्या माध्यमातून महाराज सांगतात. उच्च नीच काही दिष्टे भाव भक्ती, दासी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षी. तुकाराम महाराजांच्या जीवनातला प्रसंग सांगतो, सेवा संपवतो. तो खूप आहे. फुलांच्या पानांच्या पक्ष्यांच्या संगतीत भजन करायचे. कधी भंडारा, कधी भामचंद्र, कधी भोरड्या डोंगरावर. दिन रजनी हाची धंदा गोविंदाची जिवारी. पण महाराजांच्या पत्नीला सवय होती, जोपर्यंत महाराजांना जीव घालत नव्हती तोपर्यंत स्वतः जेवत नव्हती. तिच्यासारखी माय माऊली आता जगात शोधून सापडायची नाही. जगात जोपर्यंत महाराजांना जीव घालत नव्हती तोपर्यंत स्वतः जेवत नव्हती. आपली स्वयंपाक करता करता 1.5 चपाती हाणती. आपली इलवय डोंगरावर गेल्यावर मागणं डबा घेऊन मुरुम खा म्हणील डोंगराचा तिकडंच. पण तयाची ती कांता, तयाचं सारी की. न्याहारीची वेळ झाली की पाटी घ्यावी, पाटीमध्ये पाण्याचा मोग घ्यावा, शिदोरी घ्यावी आणि तुकोबरांच्या शोधार्थ निघावं. मग धावा धाव, ताना ताण, शोधा शोध, दोघांचा संवाद. महाराज सांगून जाऊ, किती शोधायचं, दमून जाते, थकून जाते, पाय गळून पडतात माझे. महाराज म्हणली अशी वेड्यासारखी कुठे फिरत बसू नकोस. गावच्या बाहेर पडल्यानंतर 3 रस्ते फुटलेत. 3 रस्त्याची माती उचल, कानाला लाव. ज्या मातीतून विठ्ठल नामाचा ध्वनी ऐकूल समजायचं तो कोबरा त्या रस्त्याने गेलेत, दुसऱ्या रस्त्याने शोधायची गरज नाही. मायबाप
महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणतील यात नवल नाही. महाराजांनी पाय दळी तुडवली माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती. महाराजांनी किती भजन केलं असेल, किती भजन केलं असेल. माझी मज झाली छंद या नामाचा माझ्या मनाला इतकं भजन. एक दिवस भांडारा डोंगरावरचा प्रवास चालू होता. डोक्यावर पाटी होती, पाठीमध्ये पाण्याचा मोगा होता, शेदोरी होती, रखरखत ऊन होतं. प्रवास करत असताना चिरकन पायात काटा घुसला. अंतकरणापर्यंत वेदना भिडल्या. डोक्यावरची पाटी खाली ठेवली, आबाळाकडे तोंड केलं आणि देवाला शिवे दिल्या. काही कीर्तनकार लोक सांगतात महाराजांची बायको महाराजांबरोबर भांडत होती, महाराजांना शिव्या घालत होती. नाही, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पत्नीचं भांडण हे महाराजांबरोबर नव्हतं, देवाबरोबर होतं. महाराजांची पत्नी होण्याचं भाग्य ज्या स्त्रीला लाभलं ती स्त्री काही सामान्य असेल का? देवाला शिवे दे. ए काळ्या, ए विठ्या, अरे माझ्या धन्याला परमार्थाचं वेड लावलंस आणि माझ्या प्रपंचाची रांगोळी केली सिट्या आणि असं वनवन 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 मला भटकायला लावलंस. निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे. विटेवरनं उडी मारली. एका 7-8 वर्षाच्या गुराख्याच्या पोराचं रूप घेतलं आणि पोरग जवळ आलं. काय झालं आहे साहेब? पायात काटा मोडलाय. देऊ का काढून? जिजाबाई म्हणली तू केवढी सांग, तुला कसा काटा निघल? मनातल्या मनात देव म्हणतात भाल्या भाल्यांचा काटा काढलाय मी. काटे चांगले काढतायत मला. मग म्हणे काढ. आता काटा कशाने काढायचा असतो? काट्याने. देवाने दुसरा काटा शोधून आणला आणि तुकाराम महाराजांच्या पत्नीचा पाय आपल्या मांडीवर घेतला. बिचारीला काय माहीत, जगाच्या मालकाच्या मांडीवर आपला पाय, बिचारीला काय माहीत. काय चरित्र आहे महाराज, बिचारीला काय माहीत. ज्याच्या दर्शनाकरता वाळवंटापासून महाद्वारापर्यंत रांग लागली ते जगाच्या मालकाच्या मांडीवर आपला पाय आहे, बिचारीला काय माहीत. रंभ हा दिकनाचती उभ्या जोडोने हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांडी उभ्या जोडोने हात. ज्याच्या दर्शनाकरता वाळवंटापासून महाद्वारापर्यंत रांग लागली त्या जगाच्या मालकाच्या मांडीवर आपला पाय हे, बिचारीला काय माहीत. आता काटा दिसण्याकरता काय करावं लागतो? थुंकी लावायला लागते. भगवान परमात्मा पायाला हात चोळायचे, माती सकाट हात घ्यायचे, तसंच तोंडात घालायचे. थुंकी घ्यायचे, पायाला चोळायचे, थुंकी घ्यायचे, पायाला चोळायचे, थुंकी घ्यायचे, पायाला चोळायचे, थुंकी घ्यायचे, पायाला चोळायचे. आईसाहेब म्हणले अरे किती वेळ थुका लावत बसलाय? 9:15 वाजले तरी थुकाच लावतोयस, भास्कर. काटा दिसत नाही आईसाहेब. आता याला जगातलं सगळं दिसतंय, काटा दिसना वय, मग का माती चाटायचा? तो भगवान परमात्मा म्हणायचा अगं माझ्या संतांची सेवा करणारी तू माऊली आहेस ग. अगं कधी एकदा तुझ्या पायाची माती चाटायला मिळते ना, याचीच मी वाट पाहत असतो. देव इच्छिरच चरणीची माती. एवढ्यावर तो थांबत नाही. योगक्षेम त्यांचे जाणी जड भारी वाट दावे करी. जीवनामध्ये एखादी इच्छित वस्तू प्राप्त होणं याला योग म्हणतात आणि त्या गोष्टीचं जीवनामध्ये सातत्य लाभणे याला क्षेम म्हणतात. तो भगवान परमात्मा त्यांचा योगक्षेम जाणतो आणि वाट दावे करी धरून या. सूरदासाचं चरित्र माहिती आहे. सूरदास अंध होते. अंध सूरदास निर्जन अरण्यामधून चालत असताना अंध सूरदास आता दरीवरून खाली कोसळणार, दरीवरून खाली पडणार. एवढ्यात भगवान परमात्मा गुराख्याच्या रूपाने येतून सूरदासाचा हात धरतो. बाबाजी समोर दरी आहे, आता तुम्ही दरीत कोसळणार होता. सूरदास म्हणले अरे पण तू कोण आहेस? देव म्हणले बाबाजी मी गुराखी आहे. गुराखी? सूरदास म्हणले गुराखी? अरे इतके दिवस मी या निर्जन अरण्यामध्ये फिरतोय, आजपर्यंत मला एकही गुराखी भेटला नाही. नेमका मी दरीवरून खाली कोसळणार, त्याच वेळेला तू कसा आलास? खरं सांग, हे खरं सांग, कोण आहेस तू? देव म्हणले बाबाजी मी खरंच गुराखी आहे हो. सूरदास म्हणले गुराखी म्हणजे माणूसच आहेस का? देव खोटं बोलले. म्हणले हो माणूसच आहे. सूरदास हसले आणि म्हणले अरे दरीत ढकलतो त्याला माणूस म्हणतात, बाहेर काढतो त्याला देव म्हणतात. गोराख्या विठ्ठल विठ्ठल देवाने ओळखला तर सूरदास आपले कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत. भगवान परमात्म्यांनी सूरदासाचा हात झडकारला. देव निघून गेले, देवगुप्त झाले. सूरदास म्हणले ए अरे या दुबळ्याचा हात सोडून गेलास, काय नवल केलंस? तुझ्यात खरात पुरुषार्थ असेल ना, तुझ्यात खरा पुरुषार्थ असेल तर माझ्या हृदयातून बाहेर पडून दाखव. भगवान परमात्म्याचा स्पर्श झाला. या आनंदानं सूरदास उड्या मारू लागले, नाचू लागले. नाचता नाचता खाली पडले, गाडा 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 लोळू लागले. लोळता लोळता सूरदासांच्या हाताला पैंजण गावलं. महाराज पैंजण. सूरदासांना माहीत होतं हे पैंजण राधेचं आहे का? कारण जिथं कृष्ण असतो तिथंच राधा असते, जिथं राधा असते तिथंच कृष्ण असतो. ते पैंजण सूरदासाने आपल्या हातामध्ये ठेवलं. राधा कृष्ण भजन सुरू झालं. तेवढ्यात राधा आली. बाबाजी
ये पैंजन मेरा है, मेरा म्हणजे पैंजन दे दो. सूरदास म्हणले राधे पैंजन दिन, हातात नाही देणार, पायात बांधून दिन म्हणे. राधा म्हणली बाबाजी भजन करणारी पवित्र माणसं तुम्ही, कशाला माझ्या पायाला स्पर्श करता. नाही राधे पैंजन दिन, हातात नाही देणार म्हणे, पायात बांधून दिन म्हणे. राधेनं उजवा पाय पुढं केला, राधेच्या उजव्या पायात पैंजण बांधलं आणि दोन्ही पाय असे घट्ट धरले आणि म्हणले अगं सकाळी तो माझा हात सोडून गेलाय, त्याला बोलव, त्याशिवाय तुझे पाय सोडणार नाही. एखादा जर कीर्तनकार सारख्या दांड्या मारत असेल तर त्याचा ड्रायव्हर किडनॅप करा, कीर्तनकार आल्याशिवाय राहत नाही. राधेच्या काकांना नाही, राधेच्या पायाची सोडवणूक करण्याकरता भगवान परमात्म्याला तिथं यावं लागलं, सूरदासाला दर्शन द्यावं लागलं आणि त्या सूरदासाला वाट दावी करी धरून. आणि यावर जर तुमचा विश्वास नसेल, तुका म्हणे नाही, तुका म्हणे नाही विसार जामानी, तुका म्हणे नाही विसार जामानी, तुका म्हणे नाही विसार जामानी, तुका म्हणे नाही विसार
अभंगाचा भावार्थ जो माझ्या बुद्धीला पटला तो मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी कीर्तन सेवेकरता निमंत्रित केलं त्याबद्दल पुनश्च एकदा सप्ताह कमिटीचा मी आभार आहे. ज्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योगाला आदरणीय आमचे प्रवीणदादा बोरकर त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. एकदा सप्ताह कमिटीकरता सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. सगळे तरुण मंडळी या सप्ताहाचं नियोजन करतात. या एकदा छोट्या छोट्या मुलांकरता एकदा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. परमार्थ करायचा तर या वयात करायचा. आपली पोरं इकडं आली पाहिजेत. आपल्या मुलांच्या हातात गीता गाता पडला पाहिजे. वारकरी संप्रासन ग्रंथसंपदा वारकरी संप्रासन तत्त्वज्ञान एवढं समर्थ आहे ना, हे ज्याच्याजवळ आहे ना, मला तरी वाटत नाही त्याला दुसऱ्याच्या दारात कटोऱ्या घेऊन भीक मागायची गरज नाही. एवढं समर्थ वाङ्मय वारकरी संप्रदायाजवळून पोरं नुसती सुशिक्षित करू नका. त्यांना योग्य संस्कार द्या. पोरं काही कमी हुशार नाहीत, पोरं भरपूर हुशार आहेत. पोरं काही कमी हुशार आहेत. अहो 5 वर्षाच्या पोराच्या हातात कोणत्याही कंपनीचे अँड्रॉइड मोबाईल द्या. त्या मोबाईलमधली जेवढी पोराच्या आईबापाला अक्कल नाही तेवढी पोराला अक्कल आहे. पोरं काही कमी हुशार आहेत. गुरुजींनी विद्यार्थ्यांना सांगितलं, पोरांनो रेल्वेचं चित्र काढा. सगळ्या पोरांनी रेल्वेचं चित्र काढले. एका पोरानं नुसताच बोगदा काढला. गुरुजी म्हणले रेल्वे कुठं आहे? ते म्हणलं बोगद्यात शिरली ना. सगळ्याला मार्क दिलं, मार्कच दिलं. ते म्हणलं गुरुजी मला मार्क. गुरुजी म्हणले रेल्वे बोगद्यातनं बाहेर पडले होते. पोरं भरपूर हुशार आहेत. अभाव आहे तो संस्कारांचा अभाव आहे. जगाच्या पाठीवर तुम्हाला चांगले संस्कार देणारं जगाच्या पाठीवर एकमेव व्यासपीठ, ते व्यासपीठाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. मृदंगाचे ओढ 7 किली मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्तीपरमचे विशाल महाराज दराडे एकदा महाराजांकरता सर्वांनी जोरात टाळ्या त्यांच्या ठिकाणी दर्शन घेतो. संगीत रत्न संगीत अलंकार गायनाचार्य भजन सम्राट हरिभक्तीपरमचे विठ्ठल महाराज, आमचे अमोल महाराज, आदरणीय बाबा, सर्व टाळकरी मंडळ सर्वांचं दर्शन घेतो. आमचे शेखर काका, नामदेव महाराज, आमचे प्रशांत दादा सर्वांचं या ठिकाणी दर्शन घेतो. स्पीकरचे उत्तम व्यवस्था त्यांचं दर्शन घेतो. विनेकरी बाबा चोपदार त्यांचं दर्शन घेतो. ज्यांच्याकडे भोजनाची व्यवस्था आहे ना त्यांचंही दर्शन घेतो. आणि तुम्हाला चुकवत नाही, तुम्ही नसता तर 2 तास सेवा कोणामुळे केली असती. तुमचंही दर्शन घेतो. आणि थांबतो किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तने सिद्धी नेले ते तर माझेचे उरले पाय कपन. विठ्ठल जय जय विठ्ठल.